महाविकास आघाडीने आघाडी घेतली, त्यामुळे अनेक ठिकाणी हा जल्लोष सुरू झाला। हा पुण्यातला जल्लोष आपण बघतोय। मुरलीधर मोहोळ यांनी आघाडी घेतली, त्यानंतर कार्यकर्त्यांकडून जल्लोष सुरू झालेला आहे। आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित आहेत, तो जल्लोष आपल्यापर्यंत पोहोचवतायत। सागर 1 2 3 4 माइक। पुन्हा एकदा विदर्भामध्ये 10 पैकी 7 जागांवर मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयाच्या बाहेर आहे। त्या ठिकाणी कार्यकर्ते एकमेकांना पेढे भरवतात, गुलालाची उधळण होतीये। काय सांगणार? खरं तर आपण पाहिलं कालचा आनंद जो आमचा होता आज प्रत्यक्षात उतरतोय। आम्ही 1 लाखाच्या मताधिक्याने नाही तर बापट साहेबांनी जे काही मतधक्के मिळवले होते तेवढ्याच मतधक्क्याने येऊ। आणि आता आपण बघतो आम्ही कसब्यातही आघाडी घेतलेली आहे आणि त्यासाठी आनंद उत्सव चाललेला आहे। जल्लोष सुरू आहे। हा, पुणेकरांनी दाखवलेला विश्वास तेच पुणेकर अण्णांच्या कामाची पावती आहे। या ठिकाणी मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयाच्या बाहेर जल्लोष सुरू झालेला दिसतोय। कार्यकर्ते जे आहेत ते आनंद साजरा करतायत। खरं तर मोठ्या उत्सव इथं आपण सगळ्यांमध्ये बघतोय। आम्ही सांगितल्याप्रमाणे मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आणि या पुण्याचे खासदार मुरलीधर अण्णा होणार। सगळ्या कार्यकर्त्यांच्या कष्टाचं चीज या ठिकाणी झालेलं आहे, त्यामुळे आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे आम्ही मोठ्या मताधिक्याने पुण्यावरती बाजी मारणार। पुणेकरांचा आशीर्वाद अण्णांच्या पाठीशी आहे आणि अण्णा आता दिल्लीत जातील आणि त्यामुळे आम्ही मोठ्या प्रमाणात जल्लोष करतो। आपण बघितलं तर या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी जी आहे ती सुरू आहे। हा, जर आपण बघितलं तर आता कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी जल्लोष करतात, फटाके जे आहेत। ही दृश्य रायगडमध्ये सुनील तटकरेंच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष केला जातोय। 10व्या फेरी अखेर रायगडमध्ये सुनील तटकरेंनी साधारण 10,000हून अधिक मतांची आघाडी घेतलेली आहे, त्यामुळे जल्लोष केला जातोय। तर पुण्यातही जल्लोष केला जातोय। इकडे दिंडोरीमध्ये केंद्रीय मंत्री भारती पवार पिछाडीवर आहेत। शरद पवार गटाचे भगरे 31,000 मतांनी आघाडीवर आहेत। दिंडोरीमध्ये मंत्री भारती पवार यांना कांदा रडवणार का असं चित्र दिसतंय। भारती पवार यांनी आता आपण बघतोय कसब्यामध्ये 7,000चा लीड भारतीय जनता पार्टीला आणि मुरली अण्णांना भेटलेला आहे। आम्ही सांगितल्यापर्यंत सगळ्यात जास्त लीड आम्ही कसबा मतदारसंघातून घेणार आहोत। खासदार याच्यासाठी सगळा अट्टहास केला होता, त्यासाठी खासदार मुरलीधर अण्णा आगे बढो। तर कार्यकर्त्यांचा उत्साह जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय। गुलालाची उधळण जी आहे ती सुरू आहे। कार्यकर्त्यांकडून एकच म्हणणं, मुरली अण्णा यायला होते, बंगाली बाबू गेला, लिंबूडाव फसलेला आहे, लिंबूडाव फसला, लिंबू संपलं, लिंबू गेला, त्याला ताप आला, जुलाब झाल्या त्याला सगळ्या। बघितलं तर या ठिकाणी हा उत्साह जो आहे तो पाहायला मिळतोय। माझी पहिली प्रतिक्रिया ही आहे की या देशामध्ये लोकशाही जिवंत आहे, याचं हे घटक आहे, याचं हे उत्तम उदाहरण आहे। 2 लाख मतांनी अण्णांचा विजय होणार आहे। पुण्यातल्या कसबा या विधानसभा मतदारसंघामधूनही मुरलीधर मोहोळ यांनी 7,000 मतांचं लीड घेतलेलं आहे। मोहोळ यांनी याआधी विश्वास व्यक्त केला होता, आपण जिंकणार आणि कसब्यातून आपण मोठी आघाडी घेणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता। त्यानुसार मुरलीधर मोहोळ यांनी कसब्यातूनही आघाडी घेतलेली आहे। धंगेकरांना पिछाडीवर टाकले। मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयाबाहेर समर्थकांनी कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष सुरू केला। फक्त जल्लोष नाही तर निकालाआधीच मुरलीधर मोहोळ यांच्या नावापुढे खासदार अशी पाटी या सगळ्या कार्यकर्त्यांनी लावलेली आहे। गुलालाची उधळ, भगव्या रंगाची उधळ मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयापुढे सगळ्या कार्यकर्त्यांकडून समर्थकांकडून केली जाते। एकमेकांना लाडू पेढे भरवले जात आहेत, तर जोरदार आतषबाजी केली जाते, जल्लोष केला जातोय। अण्णा तुम आगे बढोच्या घोषणा या सगळ्या कार्यकर्त्यांकडून दिल्या जातात। पार्टी आपण बघतोय मुरलीधर मोहोळ खासदार पुणे अशी पार्टी या कार्यकर्त्यांनी लावलेली आहे।
मुरलीधर मोहोळ खासदार पुणे अशी ही पाटी मोहोळांच्या कार्यालयापुढे लावण्यात आलेली आहे। ही दृश्य थेट पुण्यातून मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयाबाहेरची। मुरलीधर मोहोळ यांचा महापौर ते खासदार असा हा प्रवास कार्यकर्त्यांसाठी जल्लोषाचा आहे। आनंद साजरा केला जातोय कार्यकर्त्यांकडून।